नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निवडणूक आयोगाने निर्णय दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजितदादांची पार्टी आहे. त्याचं कारण पण असं आहे, सर्व बहुसंख्य पदाधिकारी, बहुसंख्य आमदार व बहुसंख्य राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते हे अजितदादा सोबत आहेत. हे लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक आयोगाने पण मान्य केलं आणि त्यामुळे जो खरा सत्य निर्णय आहे तो आमच्या बाजूने आला. म्हणून आम्ही कुठे ना कुठे निर्णय घेतला की महाराष्ट्रातला पहिला आनंद उत्सव मेळावा सोहळावा आणि जंगी मिरवणूक ही पाडोदा तालुक्यात पाडोदा शहरात काढायची. कारण कार्यकर्त्यांचा उत्साह आकाशाला भिडलेला होता. आणि आनंद साजरा का केला? कारण जे जितेंद्र आव्हाड हे अर्बन नक्सली विचारधारेचे व्यक्ती आहेत. ते वारंवार सांगत होते की प्रभू श्रीराम हे मटण खातात, प्रभू श्रीराम हे जंगलामध्ये असताना शिकार करायचे, कुठं ना कुठं देवादेवतांना बदनाम करायचं, विचारधारेशी तडजोड करायची, संस्कृती बदनाम करायची, असे असंख्य कार्यकर्ते हे जे काय पवारसाहेबाचा गट आहे त्याच्यामध्ये होते. आणि मी त्या गटामध्ये काम केलेलं आहे. तर त्या गटामध्ये पण पदं कसे विकले जातात, पदावर येण्यासाठी किती त्रास होतो, आणि ते लोक आज पवारसाहेबाच्या गटात आहेत. त्या लोकांकडे जी पवारसाहेबाकडे म्हणत नाहीये, पवारसाहेबांच्या गटामध्ये लोक आहेत जे पदं विकतात, संस्कृती बदनाम केली जातात. त्या लोकांकडे पक्ष जाऊन न जाता जे जनतेची कामं अजितदादा पवार, धनंजय मुंडे साहेब आवरत तर जनतेची कामं करतात, एक समाजवादी राष्ट्रवादी चळवळ उभा करतात, त्यांच्याकडे हा पक्ष गेला. म्हणून सर्व कार्यकर्त्यांना आनंद झाला, कारण सत्तेच्या बाजूने निर्णय आला. म्हणून कार्यकर्ते हे प्रचंड खुश होऊन आनंद उत्सव साजरा मेळावा केला. ह्या मेळाव्याला आमच्यासोबत कल्याण काका आखाडे व पाडोदा तालुक्याची जनता, शहर, कमीत कमी 7 ते 8 हजार लोक ह्याच्यामध्ये पूर्ण सहभागी झालते आणि आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद भेटला. तुम्ही युवकांची फळी निर्माण केली. आगामी काळामध्ये बीड जिल्ह्याचं चित्र हे पूर्णपणे जिल्ह्याचे नेते कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या बाजूने असणार आहे. कारण परळी ते आष्टी हे पूर्ण 11 तालुक्यामध्ये धनंजय मुंडे साहेब कोणताही शेतकरी असन, वंचित महिला असत्यान, पुरुष असतील, तरुण युवक असतील, त्यांच्या काही अडचणी असल्या तरी परळीच्या जगमित्र कार्यालयातून सोडवल्या जातात. तालुक्यामध्ये, शहरामध्ये, गावामध्ये धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आहेत आणि समाजसेवा करत आहेत. धनंजय मुंडे यांना डीएम म्हणतात आणि डीएम ह्या शब्दाचा अर्थच दानत आणि मानवत आहे. आणि ह्या डीएमच्या बाजूने हा जिल्हा आहे आणि डीएम हे राष्ट्रवादी अजितदादासोबत असल्यामुळे सर्व राष्ट्रवादीच्या पुढच्या येणाऱ्या निवडणुका ह्या धनंजय मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली राष्ट्रवादी एकतर्फी विजय मिळवणार आहे.